प्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी पर्यावरणपूरक वाहतूक साधनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून ठाणे महापालिकेनं मोठा निर्णय घेतलाय. ई वाहन सुधारणांसाठी महापालिका हद्दीत चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या प्रकल्पाला गती देण्यात येणार आहे. लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार असून 19 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. ठाणे महापालिकेत 2022च्या महासभेत चार्जिंग स्टेशन सुरू करण्याबाबत ठराव झाला होता. त्यासाठी 30 संभाव्य जागांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यापैकी 19 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प PPP तत्वावर उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे या माध्यमातून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नातील 10% हिस्सा पालिकेला मिळणार आहे. दरम्यान प्रति युनिट किमान ₹1 दराने जास्तीत जास्त महसूल देणाऱ्या संस्थेची निवड करण्यात येईल. त्यासाठी तांत्रिक पडताळणीनंतर पात्र निविदाधारकांची अंतिम निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. ई चार्जिंग स्टेशन प्रकल्पासाठी सुमारे 10,50,00,000 रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. याचा संपूर्ण खर्च हा निविदाधारकांनाच करावा लागेल. चार्जिंग स्टेशनसाठी निवडलेल्या ठेकेदाराला पालिकेकडून 4 ते 5 मीटर रुंद आणि 20 ते 30 मीटर लांबीची जागा मिळेल. विशेष म्हणजे ही जागा 10 वर्षांसाठी दिली जाईल. उभारणीपासून संचालन, देखभाल, वीज जोडणी, आवश्यक परवानग्या आणि सुरक्षेची जबाबदारी देखील संबंधित ठेकेदारावर राहणार आहे. पहिल्या 3 वर्षाचा लॉक इन कालावधी निश्चित केला असून चार्जिंग दर हे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठरवले जातील. या ठिकाणी व्यावसायिक जाहिरातांना परवानगी नसणार आहे. नौपाडा कोपरी, उथळसर, वागळे इस्टेट, लोकमान्य सावरकर नगर, वर्तक नगर, माजुडा, मानपाडा, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे ई वाहन धारकांसाठी चार्जिंगची सोय होईल. ठाणे महापालिकेचा हा निर्णय हरित वाहतुकीकडे मोठं पाऊल मानलं जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून आनंद आश्रमाचा कायापालट झाल्यानंतर आता आनंद आश्रम परिसराचाही कायापालट लवकरच होणार आहे. टेंभीनाका येथील आनंद आश्रम परिसरात सुशोभीकरण कामांचं भूमिपूजन खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत पार पडलं. या अंतर्गत परिसरातील फुटपाथ अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यात येणार असून सुरक्षेसाठी रेलिंग बसवण्यात येणार आहे. तसंच आनंद आश्रमासमोरील रस्त्याच्या मधोमध असलेलं जीर्ण रेलिंग बदलून नवीन रेलिंग उभारण्यात येणार आहे. याशिवाय आनंद आश्रम परिसरातील विद्युत रोषणाई अद्ययावत करण्यात येणार असून आधुनिक लाइटिंगमुळे संपूर्ण परिसर उजळून निघणार आहे. या कामाचं भूमिपूजन 16 तारखेला स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झालं. स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे आणि पवन कदम यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून या कामाला गती दिली असून खासदार नरेश म्हस्के यांच्या खासदार निधीतून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. ठाणे शहराच्या सौंदर्यात भर घालणारा, सुरक्षित आणि सुबक असा टेंभीनाका परिसरातील हा फुटपाथ लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. यावेळी शिवसेनेचे निवडणूक विभाग सचिव विलास जोशी, शहर प्रमुख हेमंत पवार, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, शिवसेनेचे गटनेते पवन कदम आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. साहेब, आनंद आश्रम परिसरात सुशोभीकरणाचं कामाचं भूमिपूजन आपल्यास झाले आहे. टेंभीनाका हा परिसर ठाण्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. तलावपाळी केंद्रबिंदू आहे ठाणे शहराची. या परिसरामध्ये जे फुटपाथ आहेत त्याचं एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने सुशोभीकरण करण्याचा मानस एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार म्हणून मी योजिला. स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, पवन कदम यांनी सातत्याने हा पाठपुरावा केला आणि खासदार निधीच्या माध्यमातून या फुटपाथांचं एक वेगळ्या पद्धतीचं सुशोभीकरण या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि एक आयकॉनिक फुटपाथ म्हणून करण्याचा हा मानस आहे आणि या कामाचं भूमिपूजन आज झालेलं आहे. साहेब, रेलिंग असतील, विद्युत रोषणाईने हा परिसराचा कायापालट सुद्धा होणार आहे. एक प्रायोगिक स्वरूपात या फुटपाथात आपण हे सुशोभीकरण करतोय आणि यापुढे अशाच पद्धतीने ठाणे शहरात नंतर इतरत्र सुद्धा अशाच पद्धतीचे फुटपाथ तयार होणार आहे. येत्या 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबत मोटर परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येतं का याची पडताळणी केली जाणार आहे.
मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशाराच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय. मोटार परिवहन विभागामार्फत रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचं म्हणजेच मराठी भाषेचं ज्ञान असणं हा नियम आधीपासूनच लागू आहे. मात्र मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही. तसंच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारीही मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिकणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणं जितकं आवश्यक आहे तितकंच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणंही महत्त्वाचं आहे. म्हणूनच 1 मे पासून सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता आणि वाचता येणं बंधनकारक असणार आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत. तसंच नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीनं परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल असंही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून त्या जागी 900 खाटांचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आलं आहे. या रुग्णालय इमारतीचं काम पूर्ण झालं असलं तरी या ठिकाणी 8 मेगावॅट विजेची गरज लागणार आहे. या ठिकाणी स्वतंत्र विद्युत वाहिनी जोडणी द्यावी लागणार असून विद्युत वाहिनी जोडणी आणि अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्रीची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होईल. त्यामुळे जिल्हा रुग्णालय सज्ज असलं तरी वीज जोडणीमुळे 3 ते 4 महिने लोकार्पणाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ठाणे जिल्ह्यातील गरीब रुग्णांसाठी सुमारे 100 वर्षांपूर्वी विठ्ठल सायण्णा यांनी रुग्णालयाची निर्मिती केली होती. तेव्हापासून जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करणारे हे रुग्णालय पुढे जिल्हा रुग्णालयात रूपांतरित झालं. या ठिकाणी ठाणे ग्रामीण, पालघर आणि रायगड भागातून रुग्ण उपचारासाठी येत होते. परंतु रुग्णसंख्या वाढू लागल्यानं ते रुग्ण उपचारासाठी अपुरे पडू लागले होते. यातूनच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रुग्णांना मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशातून जिल्हा रुग्णालय प्रशासनानं 900 खाटांचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी या संबंधीचा प्रस्ताव तयार केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यांच्या सूचनेनुसार जिल्हा रुग्णालयानं हा प्रस्ताव तयार केला होता. राज्य शासनानं त्यास मंजुरी दिल्यानंतर रुग्णालय उभारणीचं काम सुरू झाले. रुग्णालय इमारत उभारणीचं काम वेगानं सुरू असतानाच दुसरीकडे रुग्णालयात अद्ययावत यंत्रसामुग्री घेतानाच 1078 नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील सुरू करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी दिले होते.
त्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. 900 खाटांचं सुपर स्पेशालिटी ठाणे जिल्हा रुग्णालय उभारण्यात येत आहे. यात 500 खाटांचं जिल्हा रुग्णालय, 200 खाटांचं महिला रुग्णालय आणि 200 खाटांचं संदर्भ सेवा रुग्णालय असणार आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाच्या बांधकाम स्थळाची काही महिन्यांपूर्वी पाहणी करून महत्त्वाची सूचना केली होती. दरम्यान रुग्णालयाचं बांधकाम आता पूर्ण झालं असून विद्युतीकरण, यंत्रसामुग्री बसवण्याची कामं शिल्लक आहेत. ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालय इमारतीचं काम पूर्ण झाले. या ठिकाणी अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामुग्री बसवण्यात येणार असून या ठिकाणी 8 मेगावॅट विजेची गरज लागणार आहे. या ठिकाणी स्वतंत्र विद्युत वाहिनी जोडणी द्यावी लागणार आहे. ऐरोली येथून ही वाहिनी भूमिगत पद्धतीनं टाकावी लागणार आहे. विद्युत वाहिनी जोडणी आणि अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामुग्रीची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होईल. त्यामुळे जिल्हा रुग्णालय लोकार्पणासाठी 3 ते 4 महिने लागतील, अशी माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. रुग्णालयात माता मृत्यू आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी अत्याधुनिक ICU, NICU, NSCU युनिटसह गरजू रुग्णांसाठी TCU, NRC आणि रक्तविकार, मानसिक आरोग्य आणि इतर विशेष विभाग उपलब्ध असणार आहेत. 200 खाटांच्या सुपर स्पेशालिटी विभागात हृदयरोगासाठी कॅथ लॅब, न्यूरोलॉजी, ऑन्कोलॉजी आणि ऑन्कोसर्जरी, नेफ्रोलॉजी आणि डायलिसिस सुविधा उपलब्ध असणार आहे. बालकांसाठी स्वतंत्र डायलिसिस युनिट तसंच MRI, CT स्कॅन, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी यांसारख्या अत्याधुनिक उपचार सुविधांचा समावेश आहे. या रुग्णालयात परिचारिका प्रशिक्षण केंद्र, वसतिगृह आणि वाहनतळ इमारतीचाही समावेश आहे. तर रुग्णालयात हेलिपॅड सुविधाही असणार आहे.